नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला खरवस पाटवड्या हे कसं करतात ते सांगणार आहे. हे चिकाच्या दुधापासून हे करतात. गाई किंवा म्हशीच्या दुधापासून तुम्ही हे करू शकता. तुम्हाला त्यासाठी हे करण्यासाठी जे आहे चिकाचे दूध लागते. सो हे जे आहे हे खरवस अगदी सोप्या साध्या पद्धतीने घरी कसे करायचे आणि एकदम जे आहे काहीही जास्त वस्तू याला लागत नाही. आपल्या घरात ज्या वस्तू असतात त्यापासून आपण हे बनवू शकतो. आणि हे याला खरवस म्हणतात किंवा खरवसाच्या वड्या म्हणतात किंवा चिकाच्या दुधाच्या वड्या म्हणतात किंवा पाटवडे वडासुद्धा काही लोक याला म्हणतात. पाटवड्याच्या वड्या असं त्याला म्हणतात. हे बघू शकता किती छान झालेले आहे. किती छान पद्धतीने हे तयार झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही याला करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला चिकाचे दूध लागणार आहे. हे बघू शकता मी अशा पद्धतीने केलेलं आहे. मी याच्यामध्ये केसरचे दाणेसुद्धा टाकलेले आहे. केसरचे धागे, तुमच्याकडे केसर नसेल तर काही गरज नाही आहे टाकायची. बिना केसरच्या याच्यासुद्धा हे खूप छान लागते. रंग वगैरे टाकू नका, तर त्याची चव चेंज होऊन जाईल. खूप छान असते, खूप पौष्टिक असते, खूप हेल्दी असते. हे बघू शकता अशा प्रकारे सर्व जे आहे वड्या मी त्या काढून घेतलेल्या आहे. आता याला कसे करायचे आहे हेही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती याची देणार आहे. बघू शकता घट्ट चिकाचे दूध आहे, त्याच्यापासून हे बनते. आपण जे आहे चिकाचे दूध जे आहे आपल्या दूधवाल्याकडे मागू शकतो किंवा आपल्या जे मार्केटमध्ये मिळू शकते किंवा डायरेक्ट वड्यासुद्धा तुम्ही मिळू शकता. पण तुम्हाला तर चिकाचे दूध मिळाले, तुम्ही घरी कशा वड्या तयार करायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीवर व्हिडिओ नक्की दुधापासून परफेक्ट कशा करायच्या खरवस हे सांगताना हे बघू शकता. मी 1 लिटर ते चिकाचे दूध आहे. याच्यामध्ये आपण वेलची टाकणार आहोत. मी 2 वेलची घेतलेल्या आहेत. या कुटून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि ते काही बघू शकता अशा प्रकारे थोडीशी त्यात साखर टाकली आहे मी वेलचीमध्ये आणि ते छान पद्धतीने कुटून घेतले आहे. आता हे चिकाचे दूध आपण काढून घेतलेलं आहे. 1 लिटर दूध आहे. याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. मी साखर बारीक करून घेतली आहे, पिठी साखर करून घेतलेली आहे. त्यामुळे ती लवकर विरघळेल त्यामध्ये आणि आपल्याला जे आहे लवकरात लवकर ते उकळायला ठेवता येईल. हे बघा अशा प्रकारे केसर घेतलेलं आहे. तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही काहीही टाकायची गरज नाही. कलर वगैरे टाकू नका, नाही तर कलर वगैरे टाकल्याने ना चव चेंज होऊ शकते. तर अशा पद्धतीने जे आहे हे गाळून घेतलेलं आहे मी. 1 लिटर हे चिकाचे दूध आहे आणि आता त्याच्यात आपण सर्व वेलची वगैरे सगळं टाकून घ्यायची आहे. वेलची पावडर टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये आणि आता आपण त्याच्यात साखर टाकणार. तुम्हाला जर कमी गोड जास्त गोड लागते त्याच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही टाका. मला आमच्या घरच्यांना कमी ते मीडियम गोड आवडते. अशा पद्धतीने मी याच्यात साखर टाकणार आहे. 1 लिटर दुधामध्ये 7 ते 8 चमचे तुम्ही पिठी साखर टाकायची आहे. हे बघू शकता हा जो आहे टीस्पून आहे. आपण जे पोहे वगैरे खातो तो हा चमचा आहे. ही सगळी त्याच्यात साखर टाकून घ्यायची आहे. ही पिठी साखर आहे. तुम्हाला जर वाटेल तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता. गूळ बारीक किसून तुम्ही टाकायचा आहे. पण गूळ जे आहे कधी कधी फाटू शकते गूळ टाकल्यावर लगेच दूध. त्यामुळे मी काही गूळ टाकणे ट्राय करून नाही पाहिले अजून. मी कधी ट्राय केले त्याचा व्हिडिओही वेगळा तुम्हाला मी टाकेल. अशा पद्धतीने साखर टाकून घ्यायची आहे. नीट हलवून घ्यायचे आहे. हे घट्ट दूध आहे, तुम्ही बघू शकता चिकाचे घट्ट दूध आहे हे. अशा पद्धतीने आपल्याला हे नीट याच्यात मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग मिक्स केल्यानंतर आपल्याला जे आहे याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सुकं खोबरं असतं ते किसून टाकू शकता. केसर टाकू शकता. मी हे केसर टाकणार आहे. बघू शकता हे केसर आहे. मी हे टाकणार आहे. याचे 7-8 जे केसरचे धागे आहेत ते मी तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सखी अमृताला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा आणि अशा पद्धतीने ऑल करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तुम्ही याच्यामध्ये जे आहे सुकं खोबरं जे असतं ते सुद्धा टाकू शकता. हे बघू शकता केसरचे काही मी धागे याच्यात टाकलेले आहे. केसर म्हणतात त्याला. तुम्ही एव्हरेस्टचे केसरसुद्धा वापरू शकता. खूप छान शुद्ध असते एव्हरेस्ट कंपनीचे केसरसुद्धा. अशा पद्धतीने जे आहे आपण मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग जे आहे आपण त्याच्यात सुकं खोबरं टाकणार आहोत. मी सुकं खोबरं टाकते. आधी मिक्स करून घ्यायचे आहे टाकून मग वाटलं तर परत जेव्हा आपण उकळायला ठेवू त्याच्यातसुद्धा वरतून सुके खोबरे टाकायचे आहे. म्हणजे पूर्ण जे आहे वड्यांमध्ये ते सुकं खोबरं मिक्स होईल. सगळ्यात शेवटी टाकले तर ते फक्त वरती राहते. हे अशा पद्धतीने मी याला नीट मिक्स करून घेतले आहे किंवा ते खालच्या बाजूला तळाला बसून जाते. असे जे आजे टाकले मिक्स करून घेतले ना तर सर्वकडे ते सुकं खोबरं मिक्स होते. सुकं खोबरं टाकल्याने खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की टाका. आणि अशा पद्धतीने जे आहे नीट मी साखर विरघळून घेतलेली आहे. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने जे आहे तुम्हाला खरबुजाच्या वड्या परफेक्टली कशा करायचा हे या व्हिडिओमध्ये सांगत आहे. मी माझ्या चॅनलवर अजून खूप सारे व्हिडिओ टाकले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे. हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कुकरमध्ये पाणी ठेवायचे आहे गरम करायला. पाणी उकळले की त्यानंतर आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये किंवा त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे. झाकण ठेवून ठेवायचे आहे. चमचा काढून घ्यायचा आहे. हे काही चिटकत नाही, म्हणजे वेगळ्या भांड्यात ओतायची गरज नाही, की तेल तूप लावायची काहीच गरज नाही. अशा प्रकारे शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. जवळपास 25 ते 30 मिनटं आपण याला जे आहे उकडवून घ्यायचे आहे. वाफ देऊन घ्यायची आहे असं त्याला म्हणता. आणि पाणी एकदा माझे छान उकळले आहे, त्यामुळे आता गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे. हे बघू शकता 20 ते 25 मिनटानंतर खूप छान हे झालेले आहे. माझे जे खरवसाचे चिकाचे दूध होते हे बघू शकता वाफ पण आली छान त्याला. माझे चिकाचे दूध होते ते घट्ट होते खूप.
एकदा सुरी टाकून चेक करून घ्यायची आहे. सुरीला नाही लटकत म्हणजे हे छान पद्धतीने झालेलं आहे. बघू शकता तुम्ही सुरी एकदम साफ निघालेली आहे. काहीच नाही लटकले सुरीला. छान पद्धतीने हे उकडून आलेले आहे. चिकाचे दूध आहे ते घट्ट होते छान, त्यामुळे त्यात खूप पाणी वगैरे काही नाही निघाले. चिकाचे दूध जर पानसट असेल तर तुमच्या याच्यात खूप पाणी निघू शकते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने केशर वगैरे टाकून छान रंगसुद्धा आलेला आहे. आपल्याला याला थंड होऊ द्यायचे आहे. मी याला अर्धा ते पाऊण तास थंड होऊ दिलं आहे. नंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जे आहे आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. आपल्याला ज्या पाहिजे त्या लहान मोठ्या आकाराच्या आपण वड्या करून घेऊ शकतो. आपला जो खरवस आहे तो 1 लिटर दुधाचा आहे हा, तर त्यामुळे तो खूप जाड तयार झालेला आहे. त्यामुळे मी छोट्या छोट्या वड्या पाडून घेत आहेत. आणि तुमचं भांडं कशाप्रमाणे आहे त्याच्याप्रमाणे तुमचा जो खरवस आहे त्याची जाडी होऊ शकते. म्हणजे पतला बारीक दुधावर पण असते. चिकाचे दूध जर पतले असेल तर खरवस जे आहे तो थोडा फाटलेला तटलेला असा तयार होतो. माझे चिकाचे दूध हे खूप घट्ट होते, त्यामुळे तो छान पद्धतीने जो आहे तयार झालेला आहे. एकदम छान वड्या तयार झालेल्या आहेत त्याच्या. आणि चिकाच्या दुधाच्या मी एक सांगू शकते तुम्हाला की खरवस तुम्ही तयार केल्यावर गरम गरम तो खाल्ला तर तो तुम्हाला गोड लागणार नाही. तुम्ही कितीही साखर टाकली ते छान थंड होऊ द्या. त्याला थोडंसं फ्रीजमध्ये ठेवा अर्धा पाऊण तास. त्यानंतर जे आहे तुम्ही त्याला खा, तुम्हाला तो गोड लागेल. पण तोच खरवस जर तुम्ही गरम गरम खाल्ला तर तुम्हाला तो गोड लागणार नाही. तुम्हाला असं वाटेल अरे बापरे साखर कमी झाली, पण नाही. तुम्ही जो थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अर्धा पाऊण तासाने खा, तुम्हाला परफेक्टली साखर लागेल, चवही परफेक्ट लागेल आणि खूप छान पद्धतीने तो निघून येईल. अशा प्रकारे वड्या पाडल्यानंतर साईडने जे आहे सुरी फिरून घ्यायची आहे एकदा. भांड्याला बिलकुल चिटकत वगैरे नाही, खालून पण चिटकत नाही. अशा प्रकारे सुरी फिरून घ्यायची आहे. आणि जे भांडं आहे किंवा जे बेकिंग पॉट आहे, जो काही तुम्ही ज्यात ठेवला असेल ज्या भांड्यामध्ये, तो जो उलटा करून घ्यायचा आहे ताटलीमध्ये, सर्व प्रकारे निघून येईल ते. आणि खूप साधी सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे मी उलटे करून घेतलेले आहे ताटलीमध्ये याला, आणि थोडे टॅप करून घ्यायचे आहे त्याला, म्हणजे ते सर्व पद्धतीने निघून येईल. सर्वचे सर्व जे आहे काप त्याचे निघून येतात. हे बघू शकता अशा पद्धतीने सर्व निघून आलेले आहेत. काप कापले आहे त्यामध्ये निघून आले. हे बघू शकता किती छान पद्धतीने तयार झालेले आहे. खूप छान आयते जसे प्रकारचे खरवस मिळते तशा प्रकारचे तयार झालेले आहेत. हे ओरिजिनल चिकाच्या दुधापासून मी हे तयार केलेले आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खोबऱ्याचा किस वगैरे टाकलेला आहे. किती छान याला रंग आला आहे केसर टाकल्यामुळे सुद्धा. आणि याची चव एकदम उत्तम असते, खूप पौष्टिक असते. सर्वजण हे खाऊ शकता आणि हे थंडीमध्ये खाण्यासाठी खूपच पौष्टिक असते, लाभदायी असते. याची जी आहे उष्ण असते म्हणे असं म्हणतात हे. तर थंडीमध्ये आपण नक्की खावे. फेब्रुवारी महिन्यापासूनपर्यंत, नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला जर मिळेल चिकाचे दूध, तर त्याच्या चिकाचे दूध तुम्ही स्वतः घरी तयार करा. म्हणजे त्यात काही मिलावट वगैरे राहणार नाही, काही त्यात नकलीपणा राहणार नाही. स्वतःच्या हाताने घरी पौष्टिक असा खरवस तुम्ही तयार करू शकता. किती छान पद्धतीने तयार झाला आहे बघू शकता. वड्याही खूप छान तयार होत आहेत. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी हा तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता किती छान पद्धतीने जे आहे कडक आणि एकदम छान तयार झालेला आहे. घट्ट चिकाच्या दुधापासून हा तयार केलेला आहे. अशा पद्धतीने माझ्या चॅनलवर मी वेगवेगळे व्हिडिओज टाकले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीवर माझा व्हिडिओ शेअर करू शकता. माझा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर